मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी श्री महालक्ष्मी देवीची पूजा आपण सर्वजण करतच असतो. श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी, तिने आपल्या घरी सतत वास करावा, आपला संसार सुखा समाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात. त्यामुळे आपण गुरुवारी लवकरच उठतो. लवकर उठून घर अंगण सगळे साफ करून आपण पूजेची तयारी करतो. पूजा अगदी भक्तिभावाने आपण केल्यानंतर त्यामध्ये असे लिहिले आहे की कहाणी वाचावी किंवा ऐकावी. काही कारणाने आपल्याला जर कहाणी वाचता आली नाही तरी हे कहाणी ऐकल्यानंतरही आपल्याला तेवढेच पुण्य मिळते. त्यामुळे ही कहाणी तुम्ही जरूर ऐका. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्ल ओम धनद धनदेहि माम. ओम धनदाय नमस्तुभ्य निधी पद्माधिपाय च भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनधान्यदी संपदा. ध्यानी घ्यावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापारयुगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होते. तिथं एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रशवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वेश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली, गेली निघून रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना. त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रशवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली, गरिबांना विसरली, तोरा ताटानं बोलू लागली, दासदासीवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुलगे झाले. एक मुलगी झाली. मुलीचं नाव होतं शांबला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली आधाराला. हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला. वाड्याशी आली आणि आरोळी दिली. आहे का कुणी घरी, घालील का कुणी घास. दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, कोण ग तू, कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच. तशात खोकला येई मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले इथं, राणीला भेटायचंय. कुठं आहे या राजाची राणी. दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात, मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या. तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील, उणं बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथं बस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळलीये, माणुसकी विसरलीये. मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी. मग ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं केलं. आता देवीच्या कृपेने राणीपदावर बसली. पण देवीची आठवण नाही तिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यावर पैशाची धुंदी आली. गोरगरिबांना कशाला विचारेल ती. थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारीण, तिला कोण विचारतोय. ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उठली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडले. म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करेन ते नेमानं. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणारही नाही. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबला. ती आली आणि कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या, आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी.
राणी कडाडली. कोण गं तू थेरडे, इथे कशाला आलीस? जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची? दुसरी घरं नाहीत तुला? म्हातारीचे डोळे गरगर फिरले, कपाळावर राट्या उमटल्या. तडक ती निघून गेली परत. पुढं दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासीपण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबलेनं लक्ष्मीव्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिनं ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी शांबलेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला. पण भद्रश्रवा व सूरचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य रुबाडलं. सूरचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळलं. पण करणार काय? एक एक दिवस चिंतेने उगवत होते तसाच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडं जावं, तिला पाहावं. तो एकदाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवांना पाहिलं, ओळखलं. मग लगबगीनं घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधारानं माणसं पाठवली. रथ पाठवला. श्वशुरांना घरी आणलं. मान सन्मान केला. नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला. शांबला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला. मोहरांनी भरला होता तो. नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहतोय तो काय, आत कोळसे दिसले. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवर पसरत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सूरचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत. दुसरं करणार काय? एका गुरुवारीच ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदी तीरावर बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळी एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी सांगितली. तुमची आई नदीवर बसलीये, खूप दमलेली दिसली. तिला आणायला पाठवा कोणीतरी. शांबलानं रथ पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. शांबलानं पाहिलं आईला. तिनं प्रेमानं मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते. पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्यामोत्याचे अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. शांबला लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मीव्रताची भक्तिभावानं पूजा करीत होती. आरती झाली. दीपधुपांचा वास दरवळत होता. शांबलेला उपवासच होता. तो ती कडकडीत करी. अगदी निराहार राहून. आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला सांगितलं. बोलावलं आणि आईला मागच्या जन्मीची आठवण झाली. ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मीदेवीच्या कृपेनेच ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा मी पण जेवत नाही. मी तुझ्याबरोबर उपासच करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवार मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावानं नमस्कार करीत होतं. उपास करीत होती. सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोचवायला शांबला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून शांबला परत निघाली. मालाधारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधाराशी गप्पागोष्टीत वेळ जात होता. त्यांनी सहज विचारलं, माहेरून काय आणलंस? शांबलेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधारानं झाकण काढलं. आत काय दिसलं त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या
शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं, पण आज शांबल्याच्या सांगण्यातली गोम राजाने हेरली होती. पण तो विचारचक्रात गुंतला होता. शांबला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ आणि बेचव. जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो. त्याचं रक्षण करतो. कामात कसूर झाली तरी प्राणार्पणही करतो. मालाधराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रशवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलून घेतलं. भद्रशवाला या तातडीच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रशवानं आपली अनुमती दिली. सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले. भद्रशवानं आपली अनुमती दिली होती. मालाधरांना आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा दिली. सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा, असं नम्रपणे विचारलं. भद्रशवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकांच्या हाती या हंड्यातला 1 मीठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू होती, पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालाधराचे सैनिक पराकाष्ठाने पुढे सरसावत होते. युद्धाचा अखंड तांडव चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालाधराचे सैनिक अधिक ईर्ष्येने पुढचं पाऊल पुढं खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधराला व शांबलेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होत्या, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रशवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांबलेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली, आरती केली. धूपदीपांचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवाची आरती झाली, देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्नाचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार होता. लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. या मंगलमुहूर्तावर मालाधरानं भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाने 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच. श्री लक्ष्मीदेवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढं सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चिंत झालं होतं. दुःखाचे वादळ पूर्ण थांबले होते. सुखाचे वारे सर्वांना सुखावीत होते. अशी ही 60 उत्तरांची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी. लक्ष्मीव्रताच्या कृपेने त्यांचे घर सदैव फुलावं.